तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मला सकाळपासून विचार पडला होता स्वयंपाक काय करायचं. तर घरात मेथी होती, सो मग मेथीची भाजी चपाती तर खाऊन कंटाळा आला होता. तर म्हणलं की आपण मस्त मेथीचे पराठे बनवूया. मस्त सकाळी नाश्त्यालाच पराठे आणि दही. मी सकाळी गेले होते दुकानात दही आणायला, पण दही आणलीच नाही, दुसरंच बाकीचं उचलून आणले आणि दही विसरून गेले मी आणायचं. सो मला आता परत जावं लागेल आणि दही घेऊन यावं लागेल. तर चला मी तुमच्याशी शेअर करते मी कसं आणि काय करते ते. चल, फॅन बंद करते पहिला. हां, ट्रायपॉड घ्यायचं आहे. तर चला शेअर करते तुमच्याशी. पहिलं तर इकडं पीठ घेतलं आहे. तर भरपूर सारी मी मेथी घातली, धुतलेली, स्वच्छ धुवून ठेवली होती ती घातली. त्यानंतर हे वाटण बनवलं आहे. शेंगदाणे मिरची, हिरवी मिरची आणि शेंगदाणे, कोथिंबीर थोडीशी. सो हे टाकू आपण त्यात. हळद टाकू भरपूर, म्हणजे कलर येण्यासाठी. मीठ. तर मिठाचं कसं कळणार, पण ठीक आहे एवढं टाकते. खारट व्हायचं नाही. नंतर ओवा. त्याला जास्त टाकते म्हणजे चांगलं लागतं ते. थोडेसे तीळ पण टाकायचे ह्याच्यात. पहिले एक जीव करून घेते, मग पाणी टाकून घेते, कारण हे थोडं पाणी असतं ना मेथीमध्ये. सो त्यामुळे मेथी धुवून स्वच्छ धुतली मी 2 वेळा आणि कापून घेतलेली. असं घट्ट प्रकारे मळून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया, कारण भाजी वगैरे असेल तर मीठ वरतून टाकता येतं, पण ह्यात कसं टाकणार ना. लागले मी बनवायला, मेथीचे पराठे बनवायला लागले. थोडा वेळ बसले होते, कारण पीठ मळून थोडा 10-15-20 मिनटं तरी मी ठेवलं होतं. थोडं माझी कामं होती छोटी मोठी, तीच मी केली. आता म्हणलं बनवून घेऊ. मस्त असं बनवून घेतलेलं. हे जास्त गिळगिळच होतं, हे म्हणजे जास्त पातळ होतं. काय माहिती का, मी पाणी जास्त टाकले नाही तरी पण थोडं पातळ लागतेच. मस्त वरून भरपूर तेल टाकून, तूप पण टाकू शकता, पण मी तेलच लावते. मस्त तेल लावून खरपूस कलर नुसतं भाजून घ्यायचं मस्त. हा, मी दही पण आणून ठेवली तसं फ्रीजमध्ये, म्हणजे थंड खाते.
फोल्ड करून केले ना म्हणजे लेअर येतात पराठ्यांना, चपात्यांना कसं लेअर येतात तसं, म्हणून मी तसं करत असते. सुगंध तर खूप सुंदर सुटला आहे मेथीचा. हे आपण प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकतो. असे 2-3 दिवस तरी टिकतात असते. पौष्टिक आणि टेस्टी पण. चिकटते खाली यार जास्त, मग पीठ टाकावं लागतं. रेडी आपला पराठा. या खायला मंडळी. तर इथं माझे मेथीचे पराठे बनवून तयार आहे. हे ना आपण प्रवासात, पिकनिक, छोट्या मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला हे सगळं असं काय चालू शकतं. खूप छान लागतं, एक नंबर. मी टेस्ट करून बघते एक मिनिट. मस्त लागते. दहीसोबत तर अजूनच छान लागतं. खूप छान झालेत आणि हे 2 दिवस तर आरामात टिकू शकतात आम्हाला. तर माझ्या आवडलं का तुम्हाला मेथीचे पराठ्याची रेसिपी? सो बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर कमेंट करा. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा.